मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी 2026 साठी आपण पीवायक्यू सिरीज सुरू केली आहे. या पीवायक्यू सिरीज मध्ये आपण 2025च्या बीएड परीक्षेतील आलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं आणि उत्तरांचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहत आहोत. तर या सिरीज मधील बुद्धिमत्ता चाचणी या सेक्शन मधून आजचं हे दुसरं लेक्चर असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण बीएड सीईटी मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न अपेक्षित असतात याचा एक अंदाज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. सोबतच जर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न आले तर ते कसे सॉल्व्ह करायचे तर याविषयी सुद्धा तुम्हाला एक गायडन्स या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. याची नेक्स्ट बॅच जी आहे ती 3 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे क्लासेस मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून असून हे इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे क्लासेस असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे क्लासेस रेग्युलर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर या क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल असतात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. आणि फक्त एक्झाम होईपर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मध्ये गाईड करण्याचं काम या बॅच मध्ये केलं जाईल. तर आजच या बॅचला जॉईन करा. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू बॅन द यूज ऑफ अ प्लास्टिक बॅग्स. Argument is given. This will help in reducing pollution. People will now use cloth bags. Plastic bags are harmful to the environment. Which of the following argument are strong? Options are given. Option A, only one. Option B, only 2 and 3. Option C, only 1 and 3. Option D, all 1 to 3. सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इथे तुम्हाला युक्तिवाद दिलाय, यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. युक्तिवाद 2 दिलाय, लोक आता कापडाच्या पिशव्या वापरतील. युक्तिवाद 3 दिलाय, प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. तर खालीलपैकी कोणता किंवा कोणते युक्तिवाद मजबूत आहेत? ऑप्शन्स दिलेत तुम्हाला, फक्त 1, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3 आणि सर्व 1, 2, 3. अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इंडिपेंडेंटली स्टेटमेंट वाचावं लागतं आणि त्याला सपोर्टिंग आर्ग्युमेंट इथे ठरवावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे स्टेटमेंटमध्ये सांगितलंय, द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू बॅन द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. म्हणजे शासनाने प्लास्टिक बॅग वरती बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या युक्तिवादामध्ये तुम्हाला सांगितलंय, दिस विल हेल्प इन रिड्यूस पोल्युशन. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तर हा युक्तिवाद मजबूत आहे, कारण प्रदूषण कमी करण्यासाठी प्लास्टिक बॅन केल्यामुळे मदत होणार आहे. तसेच आर्ग्युमेंट 3 जे आहे, प्लास्टिक बॅग्स आर हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. प्लास्टिकच्या पिशव्या या पर्यावरणास हानिकारक आहेत. हे सुद्धा आर्ग्युमेंट, हा सुद्धा युक्तिवाद इथे स्ट्रॉंग आहे, कारण याच्यावरून आपल्याला क्लिअर प्रॉब्लेम समजतोय. प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यामुळे प्रदूषण होतंय. तर प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी हानिकारक आहे, हा जो युक्तिवाद आहे, याच्यामध्ये पर्यावरणाच्या प्रदूषणाचं थेट कारणच तुम्हाला इथे दिलेलं आहे. आणि दुसरं जे इथे आर्ग्युमेंट दिलेलं आहे, पीपल विल नाव यूज क्लॉथ बॅग्स. लोक आता कापडाच्या पिशव्या वापरतील. हे जे आर्ग्युमेंट आहे, हा जो युक्तिवाद आहे, तो तेवढा असा स्ट्रॉंग नाहीये, कारण इथे असं कन्सिडर केलंय, असं अज्युम केलंय की सगळेच आता कापडाच्या पिशव्या वापरतील. पण असं होईलच हे आपण स्पष्टपणे इथे ग्राह्य धरू शकत नाही. त्यामुळे युक्तिवाद 2 जो आहे तो वीक असल्यामुळे युक्तिवाद 1 आणि 3 ऑप्शन सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य पर्याय असणार आहे. पुढे तुम्हाला असर्शन दिलंय, महाराष्ट्र इज द लीडिंग प्रोड्युसर ऑफ अ शुगर केन इन इंडिया. महाराष्ट्र भारतातील आघाडीचं ऊस उत्पादक राज्य आहे. रिझन तुम्हाला दिलंय, द फेवरेबल क्लायमॅटिक रिसोर्सेस मेक महाराष्ट्र सुटेबल फॉर कंडिशन अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. तर महाराष्ट्रातील अनुकूल हवामान आणि जलसंपत्तीच्या उपलब्धतेमुळे हे शक्य आहे.
तर वरील विधानांचा विचार करून योग्य पर्याय तुम्हाला इथे निवडायचा सांगितलाय. तर हे असर्शन रिझन प्रकारचा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला असर्शनची आणि रिझनची दोन्ही विधानांची सत्यता पहिले तपासून पाहावी लागते. जर दोन्ही सत्य असतील तर पुढच्या स्टेजमध्ये तुम्हाला असर्शनचं जे एक्सप्लेनेशन आहे ते रिझन मध्ये व्यवस्थित दिलंय का हे तुम्हाला तपासावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र हा ऊस उत्पादनामध्ये भारतामध्ये आघाडीवरती आहे हे विधान सत्य आहे. आणि याचं जे कारण दिलेलं आहे, इथलं असणारं जे फेवरेबल क्लायमेट आणि पाण्याची उपलब्धता, या कारणांमुळे महाराष्ट्र भारतामध्ये ऊस उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. हे सुद्धा रिझन किंवा हे सुद्धा विधान इथे योग्यच आहे. आणि इथे आपण पाहू शकतो कारणाने म्हणजेच रिझनने असर्शनला इथे व्यवस्थित एक्सप्लेन सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे एकतर असर्शन आणि रिझन दोन्हीही बरोबर आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिझन हे असर्शनचं योग्य स्पष्टीकरण आहे. हा पर्याय जो आहे ऑप्शन ए इथे योग्य असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. स्टेटमेंट दिलंय, द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू प्रोव्हाइड फ्री एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन अप टू द एज ऑफ 14. अजम्पशन तुम्हाला दिलंय, ऑल चिल्ड्रन इन द कंट्री आर बिलो द एज ऑफ 14. देर आर इनफ स्कूल टू अकोमोडेट ऑल चिल्ड्रन. आणि थर्ड अजम्पशन तुम्हाला दिलंय, पॅरेंट्स विल सेंड देअर चिल्ड्रन टू स्कूल. तर भारत सरकारने 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. इथे तुम्हाला गृहीतक दिलंय, देशातील सर्व मुले 14 वर्षाखाली आहे. गृहीतक 2 दिलंय, सर्व मुलांना शाळेत प्रवेश देण्यास पुरेशा शाळा उपलब्ध आहेत. गृहीतक 3 दिलंय, पालक आपली मुलं शाळेत पाठवतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर गृहीतक 1 इथे पाहिलं की देशातील सर्व मुले हे 14 वर्षाखाली आहेत, हे विधान हे गृहीतक इथे चुकीचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे असं होऊ शकत नाही की सर्वच मुलं हे 14 वर्षाखाली असतील, काही 14 वर्षाच्या वरती पण असणार आहे. त्याच्यामुळे हे जे गृहीतक आहे अंतर्निहित किंवा अंतर्भूत इथे आपण म्हणू शकत नाही. दुसरं जे अजम्पशन आपल्याला दिलं आहे, देर आर इनफ स्कूल टू अकोमोडेट ऑल चिल्ड्रन. सर्व मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी पुरेशा शाळा उपलब्ध आहेत. हे योग्य आहे, हे अंतर्निहित आहे. गृहीतक 3 दिलंय की पालक आपली मुले शाळेत पाठवतील. हे सुद्धा गृहीतक इथे अंतर्निहित किंवा आवश्यक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन बी जो आहे ओनली 2 and 3, फक्त 2 आणि 3 हे गृहीतक इथे अंतर्निहित किंवा अंतर्भूत किंवा गृहीत आहेत. त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू लॉन्च अ स्पेशल स्कॉलरशिप प्रोग्राम टू सपोर्ट स्टुडंट्स फ्रॉम इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स. Assumption is given, a current education system does not adequately support students from economically weaker sections. Assumption B is given, the scholarship program will help students from weaker sections to continue their education. तर सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहीतक ए तुम्हाला सांगताय, सध्याची शिक्षण व्यवस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना पुरेशी मदत करत नाही. गृहीतक 2 तुम्हाला सांगताय की शिष्यवृत्ती योजना दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदत करेल. तर खालीलपैकी कोणतं किंवा कोणती गृहीतके या विधानात अंतर्भूत आहेत त्यासाठी योग्य पर्याय निवडा. Determine the whether one or both assumptions are implicit or not in the given statement and choose the correct option from the options given below. तर आपण इथे विधान पाहूयात. द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू लॉन्च अ स्पेशल स्कॉलरशिप प्रोग्राम टू सपोर्ट स्टुडंट्स फ्रॉम इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय येथे घेतलेला आहे. हे तुम्हाला विधानामध्ये दिलंय. आता गृहीतकामध्ये तुम्हाला सांगितलं की सध्याची जी शिक्षण व्यवस्था आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना पुरेशी मदत करत नाही. द करंट एज्युकेशन सिस्टम डज नॉट ॲडिक्वेटली सपोर्ट स्टुडंट्स फ्रॉम इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. जर करंट एज्युकेशन सिस्टीम ही जर विद्यार्थ्यांना जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधून येतात त्यांना सपोर्ट करत असती तर सरकारला
नवीन स्पेशल स्कॉलरशिप प्रोग्राम त्या विद्यार्थ्यांसाठी लॉन्च करण्याची गरज पडली नसती. ठीक आहे, तर हे अजम्पशन आपण इम्प्लिसिट इथे म्हणू शकतो. हे गृहीतक इथे अंतर्निहित किंवा अंतर्भूत म्हणू शकतो. कारण जर ही व्यवस्था मुलांना पुरेशी मदत करत आली असती तर शासनाला नवीन योजना राबवण्याची गरज पडली नसती. दुसरं अजम्पशन तुम्हाला दिलंय, शिष्यवृत्ती योजना दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यास मदत करेल. आता ही जी शिष्यवृत्ती योजना आहे, हा जो स्कॉलरशिप प्रोग्राम आहे, तो विद्यार्थ्यांना जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधून येतात त्यांचं एज्युकेशन कंटिन्यू करण्यासाठी मदत करेल. तर हे सुद्धा अजम्पशन, हे सुद्धा गृहीतक इथे इम्प्लिसिट किंवा अंतर्निहित आहे. कारण या शिष्यवृत्तीचा उपयोग जे विद्यार्थी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधून येतात त्यांना त्यांचं शिक्षण कंटिन्यू करण्यासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे ऑप्शन डी, बोथ अजम्पशन ए अँड अजम्पशन बी आर इम्प्लिसिट, दोन्ही गृहीतके इथे अंतर्भूत आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे योग्य उत्तर असणार आहे. द सम ऑफ 3 consecutive number is 126. फाइंड द हायेस्ट नंबर. 3 सलग अंकांची बेरीज ही 126 आहे. तर सर्वात मोठा अंक कोणता? तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत 42, 41, 43 आणि 44. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 3 जे अंक असतील त्यांच्यामध्ये असणारा फरक 1चा असणार आहे. तर आपण पहिला अंक x म्हणूयात, दुसरा अंक x अधिक 1 म्हणूयात आणि तिसरा अंक आपण x अधिक 2 म्हणूयात. आता या तिन्ही अंकांची बेरीज आपल्याला 126 दिली आहे, म्हणजेच x अधिक 1 अधिक x अधिक 2. तर या तिन्ही अंकांची बेरीज किती आहे? 126 आहे. आता आपण x साठी याला सॉल्व करू शकतो. तर कसं करणार आपण? इथे x प्लस x प्लस x म्हणजे 3x प्लस 1 प्लस 2 3 इज इक्वल टू 126 दिलंय. याला पुढे जर सॉल्व केलं तर 126 मायनस 3 येईल. तर 3x बरोबर 123 येईल आणि x बरोबर 123 डिवाइड बाय 3 जर केलं तर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. तर x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 41. आणि आता 41 हा पहिला अंक असेल, 41 अधिक 1 म्हणजे 42 हा दुसरा अंक असेल आणि 41 अधिक 2 म्हणजेच 43 हा तिसरा अंक असेल. तर आपल्याला सर्वात मोठा अंक विचारला, याच्यामध्ये 43 हा सर्वात मोठा अंक म्हणजे ऑप्शन सी इथे योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे होते 2025च्या बीएड परीक्षेतील काही महत्त्वाचे PYQ. तर यातील उर्वरित PYQ आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच 3 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करायचं विसरू नका. कारण त्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस सोबतच रेकॉर्डेड क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा दिले जाणार आहेत. बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.